या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। देशाची अस्मिता जागृत करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांचा सिन्नर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध करून तसे निवेदन सिन्नर तहसील व सिन्नर पोलीस यांना देण्यात आले। यावेळी राहुल गांधी मुर्दाबाद, देशभक्ताचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो, देश का नेता कैसा हो, वीर सावरकर जैसा हो अशा घोषणा देत सिन्नर तालुका भाजपच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला। देशविधारक अपप्रवृत्ती देशातून हद्दपार करणे हे संपूर्ण देशाच्या जनतेच्या हातात असून जनतेने या देशद्रोहींना धडा शिकवायला हवा असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। मोगलांच्या घोड्यांना पाण्यात जळीस्थळी संताजी व धनाजी दिसत आहे असेही त्यावेळी मत व्यक्त करून खासदार राहुल गांधींच्या निषेधाचे निवेदन तहसीलदार राहुल खोताडे यांना देण्यात आले। राहुल गांधी यांनी जे आपल्या भारताविषयी रेप इन इंडिया असं म्हटलं आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे। महिलांची इज्जत त्यांना काहीच वाटत नाही आणि सावरकरांबद्दल सुद्धा ते ज्या पद्धतीने बोलले, सावरकरांचा असं आहे की भारताचा इतिहास हा सावरकरांच्या नावाशिवाय होऊच शकत नाही आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी जे काही कष्ट, जे काही हाल अपेष्टा सोसल्या आणि काळ्या पाण्याची शिक्षा सोसली, ती एक दिवस जरी यांनी सोसली तिथं जाऊन तरी त्यांना कळेल की इतके वर्ष त्यांनी ही काळ्या पाण्याची शिक्षा कशी सोसली असेल। आणि त्यांनी जे काही वाक्य बोलले, जे काही बोलले सावरकरांविषयी ते अतिशय निषेधार्ह आहे। आम्ही भाजपच्या वतीने आणि महिला संघटनेच्या वतीने त्यांचा निषेध करतो आणि त्यांना नक्कीच सरकारकडून काहीतरी शिक्षा व्हावी अशी आम्ही मागणी करतोय। अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण ज्या थोर महात्म्यांनी या देशाकरता आपलं स्वतःचं आयुष्य वेचलं, बलिदान केलं, काळा पाणी पाहिलं आणि केवळ भारत आणि भारत हा आमचा देश, ही माझी माता आहे अशा प्रकारचं ज्यांनी या देशाकरता वाहून सगळ्या संसाराची राखरांगोळी केली, स्वतः उच्च शिक्षित असताना सुद्धा त्यांनी फक्त देशहित ज्याच्या जोपासलं अशा आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आणि जे ह्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत त्याच्याबद्दल अत्यंत नको ते उद्गार राहुल गांधींनी काढले आणि त्याच्यामुळे या देशातील तमाम जनतेची अत्यंत फार मोठी एक मानहानी म्हणावी लागेल असा हा प्रकार या देशामध्ये घडला आणि तो विद्यमान खासदार राहुल गांधी या देशाच्या संसदेचं जे अत्यंत सगळ्यात मोठं सभागृह आहे अशा सभागृहाच्या संसद सदस्यांनी असे अनुद्गार काढणं हे अत्यंत शोकांतिक आहे। ज्यांना महिला कळत नाही, ज्यांना देशाचं स्वातंत्र्यवीर कळत नाही अशा राहुल गांधींचा आम्ही भारतीय जनता पार्टी सिन्नर आणि भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल उर्फ पप्पू गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे उद्गार काढले, त्यांनी पूर्वीचा जर इतिहास बघितला तर त्यांच्या आजीनीच त्यांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तिकीट काढलेलं आहे, पोस्टाचं तिकीट काढलेलं आहे। त्यांना हे बी माहिती नाही की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माफी मागितली असती तर तिकीट काढलंच नसतं। त्यांनी चुकीचा इतिहास भारतातल्या लोकांना सांगू नये आणि वीर सावरकर हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर तमाम हिंदुस्थानाचे ते स्वातंत्र्यवीर आहे। तर अशा राहुल गांधीचा आम्ही भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका निषेध व्यक्त करीत आहोत। आपल्या या देशात जे राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेलं आहे हे फार निंदनीय आहे। महिलांसाठी आणि आपल्या भारताचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे यांच्याविषयी जे बोललेले वाक्य आहे हे फार निंदनीय आहे, तरी आम्हाला याचा खूप खेद वाटतो। म्हणून राहुल गांधी यांनी याची माफी मागावी एवढं बोलून मी माझ्या भारतीय जनता पार्टी। त्यानंतर सिन्नर पोलीस ठाण्यालाही निषेधाचे निवेदन देण्यात आले। यावेळी या निवेदनावर ज्येष्ठ नेते पदुकाका गुजराती, रमेश नागरे, जिल्हा सरचिटणीस रामनाथ डावरे, भाऊसाहेब शिंदे, तालुका सरचिटणीस किशोर देशमुख, महिला तालुका अध्यक्ष सविता कोठरूकर, शहर सरचिटणीस सुमन जोशी, दत्तात्रय गवळी, सुनील माळी, सुनील केकान, ज्ञानेश्वर कुराडे, मंगला झगडे, राजेंद्र कपोते, बाळासाहेब हांडे, राजेश कपूर आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जे महिलांबद्दल किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे बातमी खोटी असताना जर ती खोटी दिली, खरी असताना जर खोटी दिली असं जर लोक बोलतायत
आणि ते काहीही पण बोलू लागले महिलांबद्दल, तर हे लोकांनी ते पूर्ण माहिती करून घ्यावी आणि महिलांबद्दल जे वक्तव्य व्यक्त केलेलं आहे याच्याबद्दल जाहीर निषेध करावा। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व काही हे निषेध घेऊन आलेलो आहे। तहसीलला म्हणजे आपले यांना दिलेला, पोलीस स्टेशनला दिलेला, यांनी पण कारवाई करावी त्यांच्याबद्दल। काँग्रेसचे माजी अध्यक्ष सन्माननीय राहुलजी गांधी उर्फ पप्पू गांधी यांनी जे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे विधान केलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्यकर्ते इथे जमा झालो आणि हे निवेदन आम्ही तहसील कचेरी तहसीलदारांना, सन्माननीय तहसीलदारांना तसेच पोलीस निरीक्षक पाटील साहेबांना निवेदन दिलं आणि ह्या निवेदनात आम्ही निषेध व्यक्त तर करतच आहोत, परंतु आम्ही ह्या निषेधामार्फत एक संदेश देऊ इच्छितो की कोणीही ज्याला आपलं आईचंही प्रतिनिधित्व, ज्याचा आई ही परदेशी असताना त्याला एका भारतीय पुरुषाच्या बद्दल म्हणण्याचा वास्तविक काहीही अधिकार नाही आणि अशा शब्दात ज्यांनी 22 वर्ष काळ्यापणाची शिक्षा भोगून आलेल्या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या भारतीयाबद्दल असलेल्या प्रेमाबद्दल, या देशाच्या प्रेमाबद्दल असलेल्या सावरकरांच्या व्यक्तिमत्वावर जी टीका टिप्पणी केली किंवा त्यांनी जे वक्तव्य केले हे अतिशय निंदनीय आणि निषेधार्थ असून त्यांच्या निवेदनाला किंवा त्यांच्या वक्तव्याला आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करतो। नाव राजेश सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज माननीय तहसीलदार, माननीय पोलीस निरीक्षक साहेब सिन्नर यांना राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे त्यांनी अनुद्गार काढले, अपशब्द वापरले, त्याबद्दल त्यांचा निषेध करण्याचं निवेदन आम्ही सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, सिन्नर तालुका महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी दिलेलं आहे। त्यांनी महिलावरती अन्याय अत्याचार होतात आणि अन्याय अत्याचाराच्या संदर्भात महिलांबद्दलसुद्धा महिलांचा अपमान होईल, महिलांना वेदना होतील, महिलांच्या भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारचं राहुल गांधींनी वक्तव्य केलं, त्याचा देखील आम्ही निषेध करतो। त्यांनी सावरकरांबद्दल जे मी काय सावरकर नाही आहे माफी मागायला, सावरकरांनी कोणाची माफी मागितली नाही। सावरकर इंग्रजांच्या छातीवरती अगदी नाचले असं म्हटलं तरी वावगं होणार नाही। ज्या सावरकरांनी समुद्रामध्ये उडी घेतली, ज्या सावरकरांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी, हा इतिहास राहुल गांधीला माहीत नाही। जर सावरकरांनी ठरवलं असतं तर त्यांनी कधीच माफी मागून माफीचे साक्षीदार झाले असते, पण 14 वर्ष अंदमान निकोबार बेटामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगली। कधीही इंग्रजांचं माफी मागितली नाही, कधी इंग्रजांची लालूल चांगून केली नाही, हा इतिहास आहे सावरकरांच्या बाबतीत। आणि हा इतिहास जर राहुल गांधीला माहीत नसेल तर या देशाचं दुर्दैव आहे। एक संसदेमधला खासदार आणि तो सावरकरांबद्दल अशा पद्धतीचं वाईट आणि अपशब्द वापरतात, त्याबद्दल आम्ही राहुल गांधीचे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो। त्यांनी तमाम भारतीयांची जाहीर माफी मागावी अशी मागणी आम्ही आजच्या या निवेदनाद्वारे करीत आहोत।